नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर सकाळचा नाश्ता असेल किंवा दुपारचं आपण काही खात असेल तर सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की आपण एका वेळेला 30 ते 35 ग्रॅम तरी प्रोटीन खाल्लं पाहिजे. तर आज सकाळी मी जो हा पदार्थ बनवणार आहे अतिशय सोपा आहे. अगदी तुम्ही जिमला जायच्या आधी किंवा जिम वरून आल्यानंतर झटपट जर तुम्हाला खायचा असेल आणि वेट लॉस चालू असेल तुमचा, तर तुम्ही अगदी अगदी ह्या पद्धतीने करून खाऊ शकता. कारण 30 ग्राम ॲट अ टाइम याच्यामधून आपल्याला प्रोटीन मिळणार आहे. तर सोप्या पद्धतीने मी इथे काय रेसिपी बनवणार आहे, रेसिपी संपूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. तर मंडळी, इथे मी तुम्हाला जवळून दाखवते. 100 ग्राम मी घेतलेली आहे मोड आलेली मटकी आणि 100 ग्राम मी घेतलेले आहे पनीर. तर 100 ग्राम मोड आलेल्या मटकीमध्ये 20 ग्राम प्रोटीन मिळतं आणि पनीर 100 ग्राममध्ये 20 ग्राम आपल्याला प्रोटीन मिळतं. त्यात थोडेसे घातलेले आहे शेंगदाणे आणि एकही थेंब मी पाण्याचा घातलेला नाही आहे. स्वच्छ मटकी धुवून मटकी ह्यामध्ये कुकरमध्ये छोट्या टाकलेली आहे. पातेलं घ्या, कुकर घ्या, त्याच्यामध्ये पाणी घालून आणि अगदी एवढंसं पाणी वरती येईल मटकीच्या एवढं पाणी मी घातलेलं आहे. पनीर मी स्वच्छ धुवून तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि फायबर आपल्याला मिळण्यासाठी अर्धी शिमला मिरची मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि अर्धा टीस्पून मी मिरची पावडर घातलेली आहे. अगदी चवीनुसार थोडंसं मी मीठ घातलेलं आहे, जास्त मीठ घातलेलं नाही. वेट लॉस जर्नीमध्ये जिम करत असाल किंवा वेट लॉसही करायचं नसेल पण अगदी आयुष्यभरासाठी प्रोटीनयुक्त जेवण आपल्याला जेवायचं असेल तर ह्या पद्धतीने कॉम्बिनेशन नक्कीच करू शकतो. तर मंडळी, ह्याच्यावरती मस्त आता हे झाकण ठेवून आणि एक 5 मिनिटामध्ये मी ह्याला वाफ दिलेली आहे. म्हटल्यापेक्षा शिजवून घेतलेलं आहे. तर जे पाणी ह्याच्यामध्ये होतं हे बघा, संपूर्ण पाणी आटलेलं आहे. अगदी थोडंफार पाणी याच्यामध्ये राहिलेलं आहे. 5 ते 7 मिनिटामध्ये मीडियम गॅस करून याच्यावरती झाकण ठेवून आणि हे छान ह्याच्यात पाणी हे सगळं आटलेलं आहे. पनीर जरी तुटलं तरीसुद्धा ह्याच्यामध्ये त्याचा स्वाद छान येतो. शेंगदाणे आहे, हिरवी मिरची तुम्हाला हवी तर तुम्ही घालू शकता. मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तर ह्या पद्धतीने आता हे तयार झालेले. ह्याला अजून छान टेस्टी करण्यासाठी मी इथे काय करणार आहे ते आपण इथे बघूया. तर ह्या पद्धतीने मी शिजून घेतलेलं आहे. एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही. तुम्हाला कांदा हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये शिजताना सुद्धा कांदा घालू शकता, पण मी इथे कांदा घालणार आहे. तर तो आता कांदा मला इथे कशा पद्धतीने घालायचा आहे ते मी इथे दाखवते. शिजताना सुद्धा कांदा घालू शकता आणि मी आता दाखवणार आहे तसा सुद्धा तुम्ही याच्यामध्ये कांदा घालू शकता. स्वादच येईल, छानच येईल आणि उत्तमच हा प्रकार लागणार आहे. तर गॅस मी आता बंद करणार आहे. मंडळी, मीडियम साईजचा मी कांदा घेतलेला आहे. पांढरा कांदा हा मी घेतलेला आहे. तुमच्याकडे पांढरा कांदा मिळत नसेल तर तुम्ही आपला रेग्युलर आपण जेवणासाठी वापरतो तो कांदा घेतला तरी सुद्धा चालणार आहे. एकदम मी बारीकही कांदा कापलेला नाही. कांदा कापून झालेला आहे. थोडीशी कापायची आहे कोथिंबीर. थोडीशी कोथिंबीर मी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून आणि कोथिंबीर कापायची आहे. मंडळी, एक मी डिश घेतलेला आहे. ह्या पद्धतीने आपण जर जेवण करत असू तर आपल्याला कार्बोहायड्रेटचे पदार्थ जास्त खाण्याची गरज पडत नाही. तर याच्यावरती आपल्याला घालायचा आहे कांदा. थोडीशी कोथिंबीर आणि अर्ध्यातलं मी आता घेणार आहे लिंबू. तर मंडळी, 40 ग्राम प्रोटीन असणारी ही छान आपली स्वादिष्ट डिश तयार झालेली आहे. तिने नक्की करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.